अध्याय 19 श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण होय एक दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे. स्वचित चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चिता. ओळखू ये सत्य सत्यताचा परमार्थ प्रपंचाची नरदेहाचा येऊन काय करावे आपण जेणे होईल सुगम. दुस्तर हा भवपंथ ज्यासी वानिता भले. सज्जन ज्या मार्गे गेले सर्व दुःख मुक्त झाले ते पंधरा बोलणे. असं ते आता वरून पुढे स्वामी चरित्रात अध्यात्मरे श्रवण करिता सर्वार्थ पावी जे निश्चय प्रसिद्धी आनंदी क्षेत्री नामी नरसिंह सरस्वती दयांची सर्व ख्याती राम राहिली. कृष्णा तटासी क्षेत्रे पवित्र ते देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखील करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करिता गुरूंचा जपित संन्यासी देखील अनेक तापसी जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी वेसविले. एक सूर्यमंडल विलोकित एक पंचांग ग्रेस साधन करिता एक वायू भक्षी ताती मौन धरिती किती एक झाले दिगंबर. एक केला ऊर्ध्व एक घालिनिया नमस्कार. एक ध्यानस्थ बैसविले. एक आश्रमी राहुनिया शेष सांगते गृहज्ञान एक करी तिथे थटणे एक पूजनले बैसविले. असे असंख्य देखील ज्ञानतयाचे पाहिले कित्येकाचे चरण धरले. परी गेले व्यर्थची हठयोग परम कठीण कैसा करावया साध्य आपण याविषयी पूर्ण ज्ञान कोणतयाचे सांगेन. एक समय अक्कलकोटी स्वामी दर्शन याचे धरून या पोटी आले नरसिंह स्वामी सरस्वती महिमा श्रीना ऐकून या नरसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले समर्थासी जाणी त्या हृदय गतासी अंतरा माझी आधीची सन्मुख होऊन पाहून या तयाला अज्ञान चक्र भेदातला एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवण पडला तयांच्या श्लोक एकदा तेथेची समाधी लागली. त्यांची स्मृती न राहिली. देहांची ब्रह्मरंध्री प्राणवायू आश्चर्यकरिता सकळजण असो झाली. काही वेळ समाधी उतरवणे तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेवले. झडकरी सद्गतीत झाले. ते अंतरी हर्षपोटी न सामावे. उठून याकरिता स्तुती धन धन हे यती मूर्ती केवळ परमेश्वर असं ती रूप घेते मानवाचे. जे आज कित्येक दिवस रटयोग साधन करावयासी गेले. बहुत समय सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली. त्याने स्वामी माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली. कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आनंदी क्षेत्री परतून येते ते त्याच्या वास्तविक रीती साध्य प्रसन्न दयाला बहुत धर्मकर्म केली. दूर कीर्ती केले. काही दिवशी वेगळे अक्कलकोटी पातले घेतले. समाधाचे दर्शन उभे राहिले. कर जोडून हे बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुण्या नरसिंह सरस्वती ब्रह्म समर्थ बोलले. समयासी लोकी धन्यता पावलासी वार यो शीता पाळून यात येशी द्यावे सोडून या तरीच क्षेत्रष्ट पावसी जणी मग सहजची सूरभुवनी अंती जशी सुखावे. ऐकून या समर्थाच्या माने आश्चर्य वाटले. सकला म्हणे नरसिंह सरस्वती स्वामी असून या विपरीत केवी करतील अंतरी चिखून तई तत्काळ जाऊन या पाहू लागेल. अधोवंदन शब्द न बोलावे. सिद्धी करून या प्रसन्न वाढविले. आपुले महिमा त्याची वाय योशी ते समान अर्थ स्वामी वचनाचा असोते. तेव्हापासून या सिद्धी दिधली सोडून या येऊन या राहिले. स्वस्थानी कर्मकृत्य बहु केली. ते यशवंतराव भोसेकर नामदेव माले केदार त्यांची ही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. ऐसे सच्चित अनेक श्री कृपेने ज्ञानी विशेष ज्यांचे ओळखविले. आत्मरूप महिमा त्याचा न वर्णविले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर त्याची प्रस्ते सर्वत्र इंग्रज अंमलात अनिवार्य होऊन या बंड केले. ज्याने ते समर्थाची कृपा होत इच्छित कार्य साधेन तत्वत ऐसे वाटले. त्याचे चित्ता दर्शनात ते पातला करी नग्न तलवार घेऊन या आता श्री समोर घालून या साष्टांग नमस्कार मना माझे प्रार्थित स्वकार्य चिंतून या वंतरी खड्ग दिले. श्रीच्या करी म्हणे ते समजवरी कृपा करी परी खड्ग हाती देतील. जाऊन या वैसला दूर श्रीने जाणविले अंतर. त्याचे पाहून या कर्मघोर राजग्रह मानसी लगबगे उठली. आस्वादी सत्वर आली बाहेरी. तर वडांचे झाडावरी तलवार दिली टाकून वासुदेवराव पाहून खिन्न झाला अंतरी करणी. समर्थाच्या आपुलिया करणी नावडे सर्वथ म्हणत असे कार्य आपण येऊचिले शेवटा न जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले म्हणून या न दिले खड्ग करी परी. तो अभिमान पुरुष खड्ग घेऊन या तैसे आला परम स्वस्थानास झेंडा आरंभ बंडाचा. त्यात त्यास यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परित्याग भोगले. कष्ट गेले व्यर्थचे. असो स्वामीचे भक्त त्यात भोसले विख्यात राही. अक्कलकोटात राजविश्रांत सरदार काही कारण झाले. संसारी मन विटेले. प्रपंचाती सोडविले. भक्त झाले. स्वामीचे मायापाश तोडून या दृढ झाले. स्वामीचरणी भजन पूजन निशिदिनी करिता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहून या विपरीत परी श्रीचरण धरिले. झडकरी उभा राहिला. काळदुरी नवलपरी झाले. दिनवंदना पाहून या दृढ झाली. मिठी चरणी तात्याकरिता विनवणी मरण पावले चुकवावे. ते पाहून या समर्थ कृतांतासी काय सांगत असे माझा भक्त आयुष्य न सरले. पहिले तो वृक्ष दिसत त्याचा असो तो अंत त्याची न्यावे. त्वरित स्पर्श या ते करू नको असे समर्थ बोलले. तो चिनवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर जन पाहून आश्चर्य करिता ती धन्य थोर वर्णिता ती पहिला
बैलाप्रती दिलेली मूर्ती मरण चुकले तात्यांनी ऐशी लिहिला असंख्य वर्णू आता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे जयांची लीला अगम्य ध्यानी त्याते निगमागन सुरनवर वर्णिताती गुण अनादिसिद्धी परमात्मा नाना रूपे नटोनिया स्वच्छ विचारे जो या जणी भक्ता सन्मार्ग दाखवणे भवसागरी तारिता त्या परमात्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रकट झाले धरणीवर जगद्दूत वा कारणे त्याचे परिसेवा निश्चिदिनी निशिदिनी करून या तत्पर सदा भजनी विष्णू शंकराच्या मनी ह्याची वसो सदैव इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा सहमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19व्या अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभंभ अध्याय 20 श्री गणेशाय नमः जय जयाची करुणा करा जय जयाची यतीवर या भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया लीला वेशधारी दत्त सर्व साक्ष अनंत विमल रूपा गुरुनाथा परब्रह्म सनातन तुझे चरित्र आगाते केवी वर्णव मी मतिमंद परी घेतला असे छंद पूर्ण केले पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्रवंदन गमा सहिते जाण देपा नसे पार लागला तुझे वर्णवया चरित्र तुझं सम कवी पाहिजेत तरी अल्पमतीने अत्यल्प गुण कान गावे वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दहन सांगता एकता पावन वक्ता श्रोता दोघेही अक्कलकोटी वास केले जना दाविल्या अनंत लीला उधरिले कैक पाप्याला अद्भुत चरित्र स्वामींचे असो कोण एके दिवशी इच्छा धरून या मानसी ग्रहस्थ एक दर्शनाची समर्थासी पातला करून या स्तुती माथा ठेविला चरणावरती तेव्हा ते समर्थ वंदती हस्यवदने करून या फकीराती दे खाना तेथे पुरतील सर्व कामना पक्वाने करून या नाना यथेच्छ भोजन देईल गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलविला पक्वजन जेव घातले तयांचे फकीर तृप्त होऊन या जाती उच्चिष्ट धरले पात्रावरती तेव्हा समर्थ अद्यापिती ग्रहस्थाते सत्वर शेषान्न करी ग्रहण तुझे मनोरथ होईल पूर्ण परित्या ग्रहस्थाशे मन शाश्वत झाले ते धुवा मने येवन येते अपवित्र त्याचे कैसे घेऊ इच्छिष्ट यातीमध्ये पावेल कष्ट कळता स्वजन गोष्ट ही आत आला म्हणे असा विचार तो समर्थ असं कळला सत्वर म्हणते हा भावनिक कल्पना चित्तित याची या इतक्या माझी सहाय्यचिक कोणी भ्रष्टित ग्रहस्थ एक येऊन या स्वामी सन्मुख व स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून या भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिवस द्रव्य मेळा वाया साधन त्याजवळ येणारे पण नसे परी त्यासे देखून या समर्थ म्हणते हे उच्छिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पत्रावरी बैसवेला त्याचे बोलविले समर्थ तो मुंबापुरी जाईल त्वरित सफळ होईल मनोरथ द्रव्यप्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरेल तात्काळ मुंबईला आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेना म्हणून या प्रभात समय एके दिवशी ग्रहस्थ निघाला फिरावया येऊन या एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पाही ग्रहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलविले आले त्याला आसनावरी बैसविले 10,000च्या तिथल्या नोटा आणून या सत्वर ग्रहस्थ म्हणे आनंदला बाईने आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सत्य ग्रहस्थ आली प्राचीन वारंवार स्तुती करिता त्या श्रोतगात स्वामींचे समर्थाची लीला विचित्र केवी वंशू शके मी पामर ज्या वर्णिता थोर श्रमित झाले कविराजे कोणी दाता नृपवर दान करावया भांडार मोकळे करी परिशक्त्यानुसार याचकने ती बांधून या षट रस अन्नाचे ढीग पडले क्षुती जन तेथे आले ते त्यातून बक्षिले क्षुधा शांत होई तो स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतले निवडून प्रेमादरी माळ करून या श्रोतांचे या कंठी घातली श्री स्वामी चरणा सरोजनी विश्वब्रह्मर घाली रुजी अत्यंतरे चरणी पूजी शंकर स्तोत्र गात असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा एकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 21 श्री गणेशाय नमः निर्मिलिया सुंदर देव मंदिरे चौक बैठका नाना प्रकारे कळस केल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणते त्या स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करून या माझे मुखनिमित्त बदलले स्वामी राज आता कळसाने अध्याय 21वा कृपा करून वंद व्हावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतारा आता ऐसे ना मना माझे येता जगदेह बहुधान्य माझं चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेले 3 प्रहर चतुर्थ प्रहाराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्र झाले नित्यरूपे षटचक्राते भेदोने ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली अपूर्ण हृदयामधून येते ते जवळ येते सेवे करी त्याचे दुःख झाले अंतरी शोक करिता नाना परी तो वर्णविला न जाई अकलकोटीची जन समस्त दुःखे करून या अंक्रदत जो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेला समुद्र असो स्वामींची अनंत लीला न जना सन्मार्ग दाविला उद्धरविले जडमूढ तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी प्रश्लेषतो नामा माझरी जन्म झाला श्रेष्ठ चित्त पावन ज्ञानी तो अपमान नसे थोरात बळवंत पार्वती सुत नाम तुझे विष्णू असे तेथेचे बाळपणे गेले आता कोप रलीस येणे केले शिक्षक पद मिळाले विद्यालयी साप्रत वाणी मार वाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर थेट त्यांनी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे ज्ञान त्यांची स्वामी चरणी यावती भावार्थ पूजन करिता
दिवसा उपजली लिचे ते स्वामी चरित्र श्रवणाची जे मजला सांगितली मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे व्यवहारिक भाषा प्रत्येक अध्याय लहानसा बालवृद्ध हा समज असा लघु ग्रंथ रचयिला हा प्रध्यायामाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धी देवस्था सवन आधार स्वामी चरित्र कोण ह्याचे कथन केले श्री गुरु लुकरदळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय ध्यानी तयावरी भक्तजनाला अकोलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णविला तृतीयाध्यायी निश्चय स्वामीचा करावया चळ आले दोन संन्यासी खळ त्याची वृत्त सकळ सवथ्या माझी वर्णविले मल्हारराव राजे बडोद्यासी त्या न्यायवया स्वामीसी पाठविले कारभार्यासी पंचवस व्यात केही एक कथा यशवंतराव सरदार त्यांनी दाविला चमत्कार तयाचे वृत्त संक्रम सहाव्यात वर्णविले विष्णू ब्रह्मचारी यांचे स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म समस्तेग्रस्त त्यांनी केले ते दुःखमुक्त आठव्यात के कथा खर्चून द्रव बहुत त्यांनी बांधविल्या सुंदर मठ तो वर्णन समस्त नवव्यात केले चिदंबर क्षितितांचे वृत्त वर्णविला दशमाध्यायात ते एकता पुनीत श्रोते होते सत्तेची 11वा आणि 12वा 13ची अध्याय 13वा बाळापाचा इतिहास बरवा त्या माझी निरोपविला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन ते 14वा अध्याय पूर्ण सक्तार रक भाविका बसप्पा देवीस सद्बत हे 21 झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्या वर्णविला हरिभाऊ मराठी ग्रस्त केसे झाले स्वामी भक्त 16वा 17वा यात निश्चित वृत्त सांगितले वर्णविले स्वामी सुतांच्या कनिष्ठ बंधू त्यांनी लागेला भजन छंदू तो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक यांची गोष्ट आणि त्या त्यांचे वृत्त वर्णविले 19व्याच्यात सौरांशाचे रूप सत्यपै एक ग्रहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण देती केले वर्णन 20व्यात निर्धारले स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णविले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शक्य 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार मध्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनिया त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासी स्वामींनी दिला हा वर जो भावीच वाचिल हे चरित्र त्यांची योग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्यांची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणी अंती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय असो वृद्धाभिमान नो नसो सर्व विद्यासागर गवसो भक्त श्रेष्ठा लागून या जय करणे ग्रंथ रचविला तीही प्रसिद्धीसे आणविला हल्ला त्यासी रक्षावे दयाळू कृपा घन समर्था मी केवळ मतिमंद परिद्यावे छेदला छंद कृपाळू सचितानंद पूर्ण केला दयाळू वा दोन्ही कर जोडून या आता जेची विनवी ग्रंथ संरक्षणा का लागून सुखी ठेवी दयाळा आता ज्ञानी वाचक असती त्याचे करून एक विनंती केवी कळवी हिनमती कवित्व करून नेण्याची परी माझी ही आर्ष उत्तरे रे वाचारवी एकावी आधारे उभगन मानावा चतुरे स्वामी चरित्र म्हणून या जय जयाची परमानंद वैकुंठा वासी गोविंद श्री गोविंदा भक्त तारका आनंद कंदा अनाम मातिता अभेदा आरिमर्दना सर्वेशा विश्वंभर अविनाशा पुराणपुरुषा अनंतवेशा उपभाषा सोडाववी जय जयासी कमलासना कमला वरा कमल नयना विदिताता कमल वदना हृदय कमली वसावे मच्छकर्म वराह जान नरसिंह आणि वासम पशुराज परशुराम दशरथ नंदन कृष्णबौद्ध कलवंती तू स्वामी चरित्र सुंदर अध्यान त्यात कुसुमे वेचून सुंदर माळा करून या आला घेऊन या विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालून या चरणी ठेवीला भाल सदोतीत तर याचा प्रतिपाल करावा बाळ आपली इथे श्री स्वामी चरित्राराम ना प्राकृत कथा सहमत सदा परिसुत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा श्री स्वामी चरित्रार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरणार्पणमस्तु संपूर्णम श्री स्वामी समर्थ।